आपण आज एका अशा राजाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त लढाया नाही जिंकल्या तर एका जबरदस्त विचाराला जन्म दिला. आणि तो विचार होता स्वराज्य. पण हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरजच का पडली? चला याच प्रश्नांची उत्तरे शोधूया. तर मग स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचे राज्य. अगदी सरळ सोपा अर्थ वाटतो नाही का? पण त्या काळात ना या शब्दाचा अर्थ फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरता नव्हता. नाही, तो होता स्वाभिमानाचा, न्यायाचा आणि सामान्य माणसाच्या हक्काचा एक हुंकार. आणि ह्याच एका शब्दाने, एका विचाराने अख्ख्या इतिहासाला कलाटणी दिली. शिवाजी महाराजांपूर्वीचं महाराष्ट्र, सगळीकडे गोंधळच गोंधळ. पण हा प्रश्न पडतोच की स्वराज्याची गरजच का भासली? म्हणजे परिस्थिती नेमकी होती तरी कशी? हे समजून घेण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्माच्या थोडा आधीच्या काळात जावं लागेल. तेव्हाचा महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः एका मोठ्या गोंधळात अडकला होता. 400 हा आकडा ऐकूनच बघा. 1-2 वर्ष नाहीत, 1-2 पिढ्या नाहीत, तब्बल 400 वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वतःचं राज्य काय असतं हे पाहिलंच नव्हतं. म्हणजे विचार करा, पारतंत्र्यात जगणंच जणू सवयीचं झालं होतं. स्वतःचं राज्य ही कल्पनाच विसरून गेले होते लोक. तर त्यावेळेला महाराष्ट्रावर राज्य होतं 2 मोठ्या सत्तांचं. एक होता अहमदनगरचा निजामशहा आणि दुसरा विजापूरचा आदिलशहा. आता हे दोन्ही सुलतान काही उदार वगैरे अजिबात नव्हते. उलट त्यांचं आपापसात टोकाचं वैर होतं. आणि त्यांच्या या कायमच्या लढायांमध्ये भरडला कोण जात होता? तर आपला सामान्य माणूस, रयत. आणि ह्या सत्तांच्या भांडणाचा सगळ्यात वाईट परिणाम कोणावर होत असेल तर तो म्हणजे सामान्य रयतेवर. लोकांचे हाल काय वर्णावेत? जगायचं कसं हाच प्रश्न होता. खायला पोटभर अन्न नाही, राहायला सुरक्षित घर नाही. अरे साधी देवाची पूजा करायची म्हटलं किंवा एखादा सण साजरा करायचा म्हटलं तरी भीती वाटायची. सगळीकडे नुसता अन्याय आणि धाकधूक. बरं, हे कमी होतं की काय? म्हणून या गोंधळात भर घालत होते आपले स्थानिक वतनदार, म्हणजे देशमुख, देशपांडे, ज्यांची जबाबदारी होती रयतेचं रक्षण करण्याची. तेच लोक स्वतःच्या छोट्या छोट्या वतनांसाठी, जहागिरीसाठी एकमेकांशी भांडत होते. रयतेच्या सुखदुःखाशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे लोकांचे हाल विचारायलाच नको. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोंधळात ह्या पिचलेल्या भरडलेल्या जनतेला वाचवणार तरी कोण? कोण होता जो त्यांना या चक्रातून बाहेर काढणार होता? स्वराज्याचं पवित्र कार्य, महाराजांची मोहीम. आणि याच अंधारात, याच गोंधळात एका नव्या आशेचा उदय झाला. तो उदय होता शिवाजी महाराजांचा. त्यांनी रयतेची ही सगळी दुर्दशा आपल्या डोळ्यांनी पाहिली आणि ठरवलं, बस आता या अन्यायाविरुद्ध उभं राहायचंच. आणि त्यांनी हाती घेतलं तेच स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य. आता महाराजांची स्ट्रॅटेजी बघा, एकदम स्पष्ट होती. त्यांनी 2 गोष्टी केल्या. पहिलं म्हणजे जे वतनदार आपापसात भांडत होते ना, त्यांना एकत्र आणलं. काहींना समजावलं, काहींना वठणीवर आणलं आणि सगळ्यांना स्वराज्याच्या कामाला लावलं. आणि मग ही सगळी ताकद एकत्र करून त्यांनी त्या जुरिमी सत्तांना थेट आव्हान दिलं, न्यायनिष्ठ हिंदवी स्वराज्य, सर्वांसाठी एक राज्य. मग या सगळ्या प्रयत्नांतून उभं काय राहिलं? फक्त एका सुलतानाचा पराभव आणि दुसऱ्या राजाचं राज्य? नाही, त्यातून उभं राहिलं एका नव्या विचारावर आधारलेलं राज्य. ते होतं हिंदवी स्वराज्य. आणि या राज्याचा पायाच होता न्याय. हे राज्य खऱ्या अर्थाने सगळ्यांचं होतं. आणि हेच तर स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की इथे जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव नव्हता. हे राज्य सगळ्यांचं होतं. प्रत्येकाला ते आपलं वाटत होतं. सर्वांसाठी स्वराज्य ही काही नुसती घोषणा नव्हती, तर तो राज्यकारभाराचा मूळ पाया होता. म्हणजे बघा, ह्या स्वराज्यात भेदभावाला 0 जागा होती. महाराजांनी कधीही हिंदू, मुसलमान असा फरक केलाच नाही. त्यांच्या राज्यात सगळ्या धर्मांचे साधू संतांना, सत्पुरुषांना सारखाच मान, सारखाच आदर मिळायचा. यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने न्यायाचं राज्य. महाराजांचं महान कार्य, एक चिरंतन वारसा. म्हणूनच शिवाजी महाराजांची ही कामगिरी इतिहासात इतकी खास ठरते. त्यांनी फक्त एक राज्य नाही उभं केलं, तर कित्येक पिढ्यांपासून पारतंत्र्यात जगणाऱ्या लोकांच्या मनात स्वाभिमानाची, आत्मविश्वासाची एक ज्योत पेटवली. आणि खरं सांगायचंय तर ती ज्योत आजही आपल्या सगळ्यांच्या मनात तेवत आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात
की महाराजांची ही थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. त्यांचं काम हे फक्त इतिहासाचं एक पान नाहीये, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी तो एक कधीही न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे. आणि हे सगळं बोलल्यावर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतोच. न्याय, समानता आणि लोकांचं स्वतःचं राज्य. स्वराज्याची ही जी तत्त्व आहेत, जी जवळपास 350 वर्षांपूर्वी मांडली गेली, ती आजच्या जगात किती महत्वाची आहेत, नाही का? यावर विचार करायलाच हवा.